नितीन गडकरी यांनी दिला प्रताप सरनाईकांना स्पष्ट नकार। दहिसर टोल NHAI रस्त्यावर येणार नाही। मुंबई अहमदाबाद मार्गावरील दहिसर टोल नाका हा मूळतः MSRDCच्या रस्त्यावर होता। मात्र नव्या नियोजनानुसार हा टोल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यावर स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू होते। हा निर्णय अन्यायकारक असल्याने भूमिपुत्र संघटनेने ठाम विरोधाचा स्वर बुलंद केला। 8 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी नवीन टोल नाका बसविण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक वसई विरार हद्दीत आले होते, परंतु स्थानिक ग्रामस्थ आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा मोठा संताप आणि विरोध पाहून मंत्र्यांना जागेची पाहणी न करता तातडीने परतावे लागले। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आणि मोठ्या प्रमाणावर जनतेच्या प्रतिक्रिया उमटल्या। भूमिपुत्र संघटनेची ठाम भूमिका, MSRDCचा टोल NHAI वर नाही येऊ देणार। अध्यक्ष सुशांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले, MSRDCचा टोल कोणत्याही परिस्थितीत NHAIच्या रस्त्यावर येऊ देणार नाही। वसई विरारकरांवर अन्याय सहन करणार नाही। नागरिकांचा पाठिंबा, सोशल मीडियातील दबाव आणि भूमिपुत्र संघटनेची कठोर भूमिका थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचली। 8 नोव्हेंबरच्या घटनेनंतर अवघ्या 3 दिवसात म्हणजेच 11 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी प्रताप सरनाईक यांना लेखी पत्र दिले। या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले, दहिसर टोल नाका NHAIच्या रस्त्यावर स्थलांतरित करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही। या प्रस्तावास नकार देण्यात येतो। हा निर्णय म्हणजे टोल स्थलांतराच्या प्रस्तावाला अधिकृत पूर्णविराम। भूमिपुत्र संघटनेचा विजय, सामान्य नागरिकांच्या संघर्षाचे फलित। हा नकार म्हणजे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील, स्थानिक ग्रामस्थ आणि जनतेने दाखवलेल्या एकजुटीचा व ठाम लढ्याचा मोठा विजय आहे। यामुळे वसई विरारच्या नागरिकांवरील संभाव्य अन्याय टळला आहे। भूमिपुत्र संघटना पुढेही NH48 वरील सुव्यवस्था, सुविधा आणि नागरिकांच्या हक्कांसाठी कटिबद्ध राहील। गेल्या काही महिन्यांपासून MSRDCचा टोल नाका, दहिसर टोल नाका हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न चालू होता आणि 8 नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी वसई विरारच्या हद्दीमध्ये स्थळ पाहणी करण्यात आले असता आम्ही स्थानिक ग्रामस्थ आणि संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांना आमचं गाऱ्हाणं सांगितलं आणि ह्या स्थलांतराबाबत बेकायदेशीरपणा जो चाललेला आहे त्याचा मी निषेध सुद्धा व्यक्त केला। ते आमचं निषेध पूर्ण महाराष्ट्रावर पसरलं। साहजिकच याची दखल आम्हाला तरी वाटते का आता केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आता परिवहन मंत्र्यांना स्पष्ट पत्राद्वारे कळवले की कुठल्याही प्रकारचा टोल नाका, दहिसर टोल नाका जो MSRDCच्या अंतर्गत आहे तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा नियमामध्ये येत नाही आणि त्यांनी आपला नकार सांगितलाय। त्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्र्यांचे खूप खूप आभार मानतो।